हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण बरे आहेत का? तर मित्रांनो, पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो, नागपंचमी झाल्यानंतर सुरुवातीचा पाऊस आहे बघा. तुम्हाला दाखवतो, जबरदस्त पाऊस आला आहे. आता ही आपल्या रानात मळ्यात पाण्याची खूप गरज होती, त्याच्यामुळे पाऊस आता इतका जबरदस्त आला आहे. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवत होता पाऊस किती आता नुकसान करतोय आणि किती काय होतंय, तुम्हाला ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. असा पाऊस जबरदस्त आला आहे, एक सुद्धा झाड दिसत नाही बघा. तुम्हाला दाखवतो, फक्त लाईटीची एक तार तेवढी दिसते बघा. इकडचा डबल मजली बंगला सुद्धा दिसत नाही, नॉर्मली दिसतोय. हो, ही पाणी टाकी बघा. हे आमच्या घरापासून 1 किलोमीटर लांब आहे पाणी टाकी. एवढं मी झूम केलंय, हे बघा. बघा असा पाऊस आलाय. आणि तुम्हाला तर आमच्या घराबसली दृश्य दाखवतो. ही बघा आमच्या दारातली नारळाची झाड आहेत अशी. आणि ही बघा इकडं आमच्या शेरडांना जे आम्ही निवारा केलेला आहे त्याचा निवारा आहे शेरडांचा. आणि शेरडांची जाळी बघा. आणि हे बघा, हे असं आमच्या पत्र्यावरून पाऊस पडतोय, हे असं. तर ही एक गैज पाडी आहे इकडं. ही पावसात आहे, नशीब लाईट पण आहे आज. हे बघा आमच्या घरात असं पाणी येतं. जबरदस्त पाऊस आला बरं का. आणि ह्या बाजूला बघा, इथं आमच्या घरातच शेळ्या आहेत. त्या पाऊस असल्यामुळे इकडं आम्ही शेळ्यांना तर कुठं बांधायचं म्हणून इथं घरातच इथं गावात वगैरे टाकले. ह्यांना गावात खायला आलेल्या शेळ्या. तिकडं आमच्या भावाची बायको बबनची. आणि इकडं आमची आई आमच्या कॅमेराला हाय बेकार जावायची. तर आणि इकडं आमची बायको. सुखी राहा. हे आमचं बाजूला असं, त्या बाजूला तुम्हाला सांगतो गादी टाकली आहे. असा पाऊस भयंकर आलाय. आता मी बाजूल्यावर उभा राहून तुम्हाला दाखवतो बरं का. हे बघा, ही जी समोरची जी दृश्य दिसते ती, तिथं नदी आहे, नदी. हे बघा, ही जी पूर्ण आहे असं नदीचं तिथं पात्र आहे. कसलं पाऊस यायला आले बघा. खरं तर ह्या मकाला सुद्धा पाण्याची खूप गरज होती बरं का. तर मित्रांनो, विषय काय झाला माहिती आहे का, पाऊस इतका जोरात वाढला आणि लाईटच गेली. तर आता तुम्हाला सांगतो बघा, किती वाजले? 8 नाही, नेट बर 8 वाजून 58 मिनिटं झाली. तर त्याच्यात ते घड्याळ ती 24 तासात घड्याळ असल्यामुळे मला काही एवढं कळत नाही. तर आता बरोबर 9 वाजले बघा. आणि आता पाऊस उघडलाय, पाऊस उघडला, लाईट आली. बघा फॅन लावला इकडं आता. आणि इकडं दादू झोपलाय, इकडे सोना झोपली अशी. आणि इकडे सुरखा बसली आहे आणि शिवी आहे. तर तुम्हाला सांगतो, आपल्या मळ्यामध्ये मका आहे. त्या मकाला तुम्हाला सांगतो एवढं पाण्याची गरज होती ना. कमीत कमी माझं 2 ते 3 दिवसाचं काम वाचवले पावसानं. नुकसान तर काही केलं नाही, पण गावात आता काय म्हणजे वारण काय झाले, मका पडली. तर गावात आमच्या कोणा इतर मकाच पडली म्हणून वाऱ्यानं पूर्ण गावात वारले होतं. 9 वाजले. हां, तरी ते 9 वाजले बघा. ती मोबाईल सांगतोय किती वाजल्या काय. तात्या मोबाईल आमच्या. नाव पण सांगते, नाव सांगते तुम्हाला, बघायचं आहे का.
आता कोणाला फोन आला तिच्या पप्पाला फोन आलता मग काय सांगते ना. चालवते बागा कारेकर 20 तुकाराम कागे 7 असे नाव सांगते देशमुख गया कोणाला 6 देशमुख गया 2 तात्याला आमच्या वाचायला लिहायला येत नाही त्याच्यामुळे ते काय सांगते मला आता हे ती दाताला उठे म्हणते का ती क्षणाला एक काय म्हणते तिला वर जरा बघू ते ज्याचा नंबर नाही ती चालवते बागा कारेकर 20 तुकाराम कागे 7 आता ज्याचा नंबर नाही ती काय क्षणाला एकच म्हणते शेंबरे सतोषान 2 टंका चिन्ह 97674 0735513 आता काही दत्ता क्षणाला एकच म्हणते टंका चिन्ह 97674 0735513 तर हे असं सांगते टंका चिन्ह अहो दत्ताची घर आई म्हणते आता तुम्ही नाही ते आता हे मित्रांनो दत्ता की घर आहे म्हणते मग काही कॉल म्हणून सांगते ती दत्ता की घर आहे हे दत्ता की घर म्हणजे त्या बिग बॉसच्या घरात जायचं आहे आपल्याला काय अवघड आहे तर मित्रांनो माझं 2-3 दिवसाचं काम वाचवलंय पावसाने ह्या तर तुम्हाला सांगतो आता 9 वाजून गेलेला आणि पाऊस आत्ता उघडला आहे तर पावसानं खूप छान केली बरं का आणि आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल आपली बहीण भाऊ हे राहू दे त्या बंद कर आपली बहीण भाऊ चॅनलवर जर माझ्या कोण नवीन आला असला तर सबस्क्राईब करा आणि मुलीचा जरा अभ्यास घेतला की मुली वही आणि तुम्हाला सांगतो 170 रुपयेचा हा गाईड्स आणला आहे तिला कवर वगैरे बसवून दिला मस्तपैकी उघडून दाखवला असा गाईड्स आहे दुसरीचा गाईड्स आहे आता दुसरी पहिल्या पेजवर असते अहो यात उलट दिसतंय का दिसू दे मग असं येता दुसरीचं गाईड्स आहे आणि मित्रांनो मला सांगा आपल्या वेळेस एवढं होतं का काय नव्हतं काय फक्त आपल्या 125 रुपये किंमत आहे ह्याची 125 मग मी काय खोटं बोलते काय तुम्ही 170 म्हणला वाटतं 170 ही आणि ही आणि मी वाचणारच ती घोडाई मग मी खोटं तुला नाही ठरवलं घे बघ दप्तरात घे तिथं मग यूट्यूब फॅमिली माझी म्हणाल साप खोटं बोलते तिथं मला गाईड्स नाही तुला दाखवतो ही तू म्हणले ना 125 रुपये बरोबर आहे तर ती न बघता सांगतो ती 35 रुपये आली मी वाचणारच मी वाचणारच तुझ्यावर आहे 35 रुपये 25 आणि 35 किती झालं काय मला 25 आणि 35 बघ 30 ते 60 झालं 60 आणि हे किती आहे 10 रुपये आहे का नाही मग किती झालं 170 झालं का नाही तुझी शिप्पर 170 रुपये झाला ती झालं ती 10 आणि 35 ती 35 आणि ती 10 45 आणि 25 किती झालं ती शिप्पर 45 आणि 25 किती झालं 70 रुपये झालं मग मी काय खोटं सांगतो तू म्हणजे याच्यावर 125 रुपये म्हणजे मला येड्यात काढते काय मग तुला वाटलं काय मी खोटं सांगते तुम्ही कधी खोटं सांगत नाही सगळं खरं सांगतो नाही पण यूट्यूब फॅमिली तुझ्यामुळं मला म्हणाल ना माझ्या मोठं सर म्हणते आता रोज तुम्ही बोलताय माझं एक दिवशी बोलणं ऐकून म्हणत असते यूट्यूब फॅमिली नाही पण ते बघा मित्रांनो ही 10 रुपये वही आहे आणि मी वाचणारच ही उजळणी 35 रुपये आहे आणि गाईडचं 125 रुपयाचं सगळं मिळून मी 170चं सांगितलं मग कसं सांगायला नको तिला काय
सगळा रुपयाला रुपये हिशोब द्यायला लागतोय. नाहीतर लगेच म्हणणार 5 रुपये माझं कुठं गेलं, काय कुठं झालं, एवढं कोणी हे करायचं सांगा बरं. तर बाकी मित्रांनो तुमचं काय चाललंय, कसं काय, तुमच्या इकडे काय पाऊस वगैरे काय आहे का नाही मला सांगा जरा. कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करत जावा राव. कमेंट तुमच्या येते खूप छान वाटते बरं का. तर आता थोडंसं नॉर्मल अलीकडच्या काळामध्ये नॉर्मल मला सपोर्ट थोडासा कमी वाटतोय की आपले व्हिडिओ जरा कमी चालायला लागलेला. कमी म्हणजे कसं नॉर्मल कमी चालायला लागेल. फुल सपोर्ट करा, फुल सपोर्टची गरज आहे आपल्याला. काय करायला ठेवी त्या. तर अजून मला काय सांगायचं होतं तुम्हाला. तर हां, दुसरी गोष्ट आपल्या बिग बॉसमध्ये त्या गोरी कधी गेले आपल्या, त्याला पण खूप सपोर्ट करा आणि तो पण जिंकला पाहिजे एवढं आपल्याला सांगायचं होतं. बाकी काय नाही. तर आता जेवण वगैरे करून घेतो. जेवण काही केलं नाही. लाईट आत्ता आली आहे. लाईट आता आल्यावर मोबाईल चार्जिंग लावला आहे 10 मिनटं आणि मग म्हणलं आपला व्हिडिओ कंटिन्यू करावा. तर पोरं इकडे झोपली कशी. आई कुठे गेली? झोपाय आई गेली तिकडे पलीकडल्या रूममध्ये झोपायला. आई तिकडल्या रूममध्ये झोपाय गेली. भाऊजी नाही त्याच्यामुळे ती कुठे गेला? गावात. हां, तर भाऊजी नाही तर गावात गेला आहे आता. त्याच्यामुळं आई तिकडे पलीकडल्या रूममध्ये जाऊन झोपली आहे. तर हे आमच्या लग्नात दिला हा सोपा पांडे. पांडे हां, सोपा पांडे. तिकडे खुर्ची अशी आणि इकडे अशी ती सोपा पांडे लावले. तर फ्रीज होता ते भांगारवाल्याला घातलाय. खोटं सांगून फ्रीज भांगारवाल्याला घातलाय. चालत नव्हता जास्त, त्याच्यामुळे भांगारवाल्याला दिला. फ्रीज गोदरेज कंपनीचा फ्रीज होता. भांगारवाल्याला म्हणजे इथं आल्या ती भांगारपत्र लोखंड बाटली असं म्हणते तसं नाही. फ्रीज ज्या दुकानातनं घेतला होता त्यालाच महागारी दिला. ते त्याच्यामध्ये काहीतरी गॅस का काहीतरी संपलं होतं बरं का. त्याच्यामुळे त्याला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये खर्च यायला लागला. म्हणून त्यामुळे महागारी दिला. आमचा नाही बरं का फ्रीज, ती जायचा होता ती दिला. बरोबर आहे. बरोबर. हां, तर चला, तुला काय बोलायचं काय अजून सांग. मला आता काय येतं बोला. करू बंद. करायचं. हां, तर आता आपण परमिशन घेतलेली आहे बंद करायचा व्हिडिओ. हां, आणि आपलं व्हिडिओ तुम्हाला एकदम झनाटपैकी आवडते म्हणून आपण व्हिडिओ बनवतोय. आणि तुमचा सपोर्ट नॉर्मली 5% कमी झाला आहे असं वाटते बरं का. 95% तुमचा सपोर्ट फुल आहे. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या माझ्यावर. असाच फुल सपोर्ट करा. बाकी काय नाही. एक लाईक मारा जाता जाता. लाईक करू लाद म्हणलं. काय माहिती आता हां मला तर काय. हां, एक जाता जाता लाईक मारा. लाथ मारली तर किती मिनिटं कशी लागणार तुम्हाला. लाईक एक मारा जाता जाता. सबस्क्राईब, कोण नवीन असलं तर सबस्क्राईब करा. आणि विषय असा आहे की आपल्या चॅनलवर बिना सबस्क्रायबर करता भरपूर लोक बघते. बिना सबस्क्राईब करता. हां, तर चला मित्रांनो, बाय बाय, गुड नाईट, धन्यवाद. आता जेवण करतो आणि झोपतो. सकाळी उठून मस्तपैकी
ब्लॉग एक बनवतो मस्तपैकी तुम्हाला. उद्याचा एक विषय असा डेंजर आहे ते सांगतो. चला बाय बाय.